नमस्कार, आप देख रहे हैं टुडे 24 टीवी न्यूज। नवी मुंबई महानगर पालिका की ओर से आज स्वतंत्रता दिवस उत्साहपूर्ण वातावरण में मनाया गया। महानगर पालिका मुख्यालय में आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम में महापौर, आयुक्त सहित विभिन्न विभागों के अधिकारी और कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। मान्यवरों के हाथों राष्ट्र ध्वज फहराया गया। इस दौरान राष्ट्रगान और देशभक्ति के माहौल में स्वतंत्रता दिवस मनाया गया। देश की आजादी के लिए बलिदान देने वाले स्वतंत्रता सेनानियों को श्रद्धांजलि अर्पित की गई। साथ ही स्वच्छ, सुंदर और सक्षम नवी मुंबई बनाने के लिए अधिकारियों और कर्मचारियों ने अपनी जिम्मेदारियां ईमानदारी से निभाने का संकल्प लिया। मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना, नवी मुंबईच्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, ज्या वीरांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली, त्या वीरांना, त्यांच्या वीरमाता, त्यांचे वीर पिता आणि त्याच्याबरोबर आज सर्व वीरपत्नी सुद्धा याच्यामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग याच्या सर्वांमध्ये आहे। त्यांना मी खूप खूप वंदन करतो। आपण सर्वांना हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आपण तरुण देश म्हणजे भारत देशाकडे बघितलं जातं। आपल्याला काल काही आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसलं की आपण स्पेसमध्ये सुद्धा आपण आता खाजगी जे तंत्रज्ञानानुसार स्कायरूट जे आहे ना, आपलं विक्रम-1 म्हणून जे काही रॉकेट पण लॉन्च झालं, खूप मोठी, मला वाटतं जगामध्ये तिसरा भारत देश आहे की खाजगी व्यावसायिकामार्फत हे अशा पद्धतीने रॉकेट लॉन्च करून आपण तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी प्रगती करतो। या तंत्रज्ञानाची प्रगती याचाच आधार घेऊन आज हा भारत देश आपण ज्यावेळी 2047 साली 100वां आपलं स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत, त्यावेळेस हा विकसित भारत असेल असे सर्वांचं स्वप्न आहे। हे स्वप्न आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आपल्याला तिथपर्यंत ते पूर्ण करायचं आहे आणि त्याचा पाठलाग आपण सर्वांनी करावा। ह्या मी या निमित्ताने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर आपल्याला जर बघितलं असेल तर आपण ह्यावेळेस आपण त्यांना राष्ट्रीय गीताचा पण दर्जा दिला आणि राष्ट्रगीताच्या अगोदर आपण आपलं राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मातरमला आपण पाहतो। त्याचा आपण 9 ते 17 या तारखेमध्ये अनेक ठिकाणी आपण प्रदर्शनं लावली। नवी मुंबई महानगरपालिकेने याच्यामध्ये आपण प्रदर्शनं लावलेली आहे आणि हे वंदे मातरम आणि हा जर आपण बघितलं तर स्वातंत्र्याच्या काळामध्ये वंदे मातरम ही जी घोषणा होती हीच खूप मोठी स्फूर्ती देणारी घोषणा सुद्धा होती। त्यामुळे त्याचा सन्मान हे खूप खूप आनंदाची बाब आहे। मी या निमित्ताने शुभेच्छा देतो। धन्यवाद। 80वा भारतीय स्वातंत्र्य सर्वात प्रथम मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। खऱ्या अर्थाने आपलं स्वातंत्र्य जे आहे सहजासहजी मिळाले नाही। 250 वर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या स्वातंत्र्यवीरांनी जे रक्त सांडलं त्याच्या नीतीवर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। जसं एखादं रोपटं लावलं म्हणून होत नाही, त्याचे संवर्धन गरजेचं असतं, तसंच आपलं हे स्वातंत्र्य आहे जे आपल्या वीरांनी आपल्याला रोपटाचं स्वरूपात लावून दिलेलं आहे, त्याचं संवर्धन आपल्याला करायचं आहे। आणि हे कसं शक्य आहे तर आपल्या बॉर्डर गरजेचं नाहीये, आपल्या शहराची स्वच्छता, आपल्या देशाची स्वच्छता, वृक्षारोपण करणं, त्याचं संवर्धन करणं, चांगल्या पद्धतीने ट्रॅफिक रूल्स फॉलो करणं, ह्या गोष्टीही तितक्यात महत्त्वाच्या आहेत। आज तिरंगा जो आपण हिंदू असतो, मुसलमान असतो, ख्रिश्चन असतो, शीख असतो, महाराष्ट्रीयन, बिहारी, राजस्थानी, ह्या पद्धतीने आपण एकत्र आहोत। जेव्हा आपल्या हातात तिरंगा येते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण होतो भारतीय आणि हे भारतीयत्व आपल्या मनात रुजलं पाहिजे। देशभक्ती आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे, ती जोपासली गेली पाहिजे। यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घर घर तिरंगा अभियान राबवलं आणि त्या अभियानांतर्गत सर्वत्र आपण तिरंगा रॅल्या काढण्यात। आज या तिरंगाला सलामी देत असताना हा दिवस आहे आपल्या वीरांना सलामी देण्याचा, त्यांनी जे रक्त सांडलं त्याची आठवण करण्याचा आणि येणाऱ्या भविष्यात आपल्या भारत देशाला जगाच्या पाठीवर बलाढ्य राष्ट्र आणि प्रगत देश बनवण्याचा।